सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, ओम नमो आदेश. अलख निरंजन. सगळ्यांना दीपावलीच्या, दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभ दीपावली. सर्व साधक आणि सर्व सेवेकरी वर्ग यांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष आणि ही दीपावली सगळ्यांना भरभराटीची, आनंदाची जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. दत्त महाराजांचरणी, स्वामींचरणी प्रार्थना, नवनाथ महाराजांचरणी प्रार्थना. सर्व दुःख, सर्व संकट सगळ्यांची दूर होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. आज आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनाबद्दल माहिती. लक्ष्मीपूजन कधी करायचं? बरेच संभ्रम आहेत सेवेकरांच्या मनात, लोकांच्या मनात, साधकांच्या मनात, की लक्ष्मीपूजन कधी करावं आणि ते म्हणजे 2 दिवस अमावास्या आली तर कधी करावं? आदल्या दिवशी करावं, दुसऱ्या दिवशी करावं, कधी अमावास्या आहे, कधी संपते, ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. याबद्दल मार्गदर्शन महाराज करणार आहेत. तर अवश्य नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, नवनाथ महाराजांचे, दिंडोरी पंडित मार्गाबद्दल माहिती, गुरुचरित्राबद्दल माहिती, दत्त महाराजांबद्दल माहिती आपणाला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं. आता दिवाळी चालू होती 20 तारीख. नरक चतुर्दशी आहे. पूर्ण दिवस नरक चतुर्दशी आहे. आणि साधारण नरक चतुर्दशीला दुपारी 3-3:30च्या आसपास 3:30च्या आसपास अमावास्या चालू होते. आणि ती अमावास्या लक्ष्मीपूजन मंगळवारी आहे. तर मंगळवारी अमावास्या संपते जवळ-जवळ संध्याकाळी 5:30च्या आसपास. म्हणजे नरक चतुर्दशीला दुपारी चालू होऊन संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संपते. मग जर संपत असेल, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावास्या संपत असेल, तर लक्ष्मीपूजन कसं करावं? करावं की नाही करावं? की आदल्या दिवशी करावं? नक्की काय करावं? एक लक्षात घ्या, याच्याबद्दल बरेच अफवा पसरवल्या जात आहेत, की लक्ष्मीपूजन तुम्ही आदल्या दिवशीच करा, सकाळीच करा, दुपारीच करा. असं अजिबात करायचं नाही. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळी 6 ते 8 ही वेळ आहे शुभमुहूर्ताची. या वेळेतच गोरज मुहूर्ताला म्हणजेच प्रदोषकाळी 6 वाजता तुम्ही पूजा चालू करू शकता. 6 वाजता पूजा चालू करायची आणि अर्धा पाऊण तासात पूजा संपते तुमची. आणि व्यवस्थित पूजा कशी मांडणी करायची, काय करायची, कशी पूजा करायची हे पण सांगणार आहे. याचं पण मार्गदर्शन आहे. तर दुसऱ्या दिवशीच लक्ष्मीपूजन करायचं. पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं नाही. प्रदोषकाळ जो आहे तो संध्याकाळी लक्ष्मीपूजन 21 तारीख मंगळवार 21 ऑक्टोबर 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे. दुपारी 3-3:30ला साधारण 3-3:30च्या आसपास अमावास्या लागते आणि ती संपते दुसऱ्या दिवशी मंगळवारी 21 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता. आणि अमावास्या झाल्यानंतर गोरोज मुहूर्ताला म्हणजे प्रदोषकाळी 6 वाजता तुम्ही 6 नंतर पूजेला बसू शकता. 6 आणि 6च्या नंतर ते 8 वाजेपर्यंत, 8 ते 8:15 पर्यंत मुहूर्त आहे. 8:30 पर्यंत फार तर फार 8:15 पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. सगळ्यांनी लक्ष्मीपूजन करावं. कोणी-कोणी लक्ष्मीपूजन करावं? ज्यांचे व्यवसाय आहेत. आपल्या घरात सुद्धा लक्ष्मीपूजन करा, व्यवसायाच्या ठिकाणी करा, ज्यांच्या कंपन्या आहेत, ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करावं. म्हणजे कंपनी असेल तर कंपनीमध्ये जाऊन लक्ष्मीपूजन करा, घरी पण लक्ष्मीपूजन करा. तुमचं कपड्याचं दुकान असेल, चं ब्युटी पार्लर असेल, त्याच्यानंतर शिवणकामाचं हे असेल, तर सगळ्यांनी ज्यांचे व्यवसाय आहेत, त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी असेल, नंतर ज्यांचे क्लासेस असतील, क्लासच्या ठिकाणी आणि घरी. असं करायचं नाही, की मी घरी केलं म्हणजे झालं, तसं नाही. आपल्या त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीचं पूजन झालं पाहिजे. तर लक्ष्मी पूजली गेली पाहिजे तिथेही. तर तिथेही लक्ष्मीपूजन करावं. आपल्या ज्या व्यवसायाच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीपूजन करावं आणि संध्याकाळी आपल्या घरी पण शास्त्रोक्त पद्धतीने लक्ष्मीपूजन करावं आणि जास्त साधेपणाने पूजा करा. अगदी गडबड करायची नाही पूजा करण्यामध्ये. फटाके वाजवण्याची गडबड किंवा हे बऱ्याच जणांना असतं, की मला फटाके वाजवायचे मग गडबड करत ती पूजा करणार. तसं नाही. आपल्याला पूजा झाल्यानंतर काही सेवा पण घ्यायची आहे. म्हणजे सेवा करायची आहे.
आपण लाईव्ह नाही घेते. एक तुम्हाला मार्गदर्शन करतोय की सेवा काय घ्यायची. सेवा काय घ्यायची, कशी घ्यायची ते पण सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आज फक्त या व्हिडिओमध्ये जे आहे हे मार्गदर्शन आहे. संभ्रम जो आहे लोकांचा, की कुठल्या दिवशी लक्ष्मीपूजन नक्की करावं. तर लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबर संध्याकाळी 21 ऑक्टोबरला ज्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासनं रात्री 8:30 पर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. काही बंधन नाही. सरळ साधे सोपेपणाने लक्ष्मीपूजन करा. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाचे फोटो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आपल्या घरातली लक्ष्मी आहे, लक्षात घ्या. आपल्या घरातली लक्ष्मी आहे ती. आपल्या घरातल्या लक्ष्मीचे फोटो, आपल्या देवघराचे फोटो, हे फोटो काढून स्टेटसला ठेवू नका. काही गरज नाहीये दिखावा करण्याची. कुठल्याही पद्धतीने दिखावा करू नका. महाराजांना दिखावा अजिबात पसंत नाही, आवडत नाही. कुठलाही दिखावा नाही करायचा. म्हणजे आता जे दत्तछंद या चॅनलला जेवढे साधक आहेत, WhatsApp ग्रुप असू देत, Instagram असू देत, त्याच्यानंतर YouTube चॅनल असू देत किंवा मला जे जोडलेले आहेत, जेवढे जण असतील त्यांनी तरी हे पाळावं. इतर लोकांनीही पाळावं. माझी अपेक्षा सगळ्यांनी पाळावं. WhatsAppला स्टेटस ठेवू नका. लक्ष्मीपूजनाचे फोटो काढून स्टेटस ठेवू नका. त्याच्यामागे शास्त्र आहे, कारण आहे. तुम्ही लक्ष्मीचेच फोटो, आपल्या घरचीच लक्ष्मी दुसऱ्याला दाखवताय. काय गरज आहे दाखवायची? तुमची लक्ष्मी तुमच्या घरात आहे, दुसऱ्याच्या घरात आहे का? नाही. तुम्ही तुमच्यासाठी पूजा करताय. तुमची घरातली भरभराट व्हावी, तुमच्या घरात लक्ष्मी यावी, यासाठी तुम्ही पूजा करताय लक्ष्मीची. लक्ष्मी मातेला आवाहन करताय. ही कळकळीची सगळ्यांना विनंती आहे, की ह्याचे स्टेटस आणि हे व्हायरल करू नका असे. आपल्या घरातले देवघराचे फोटो काढून त्याच्यामागे एक शास्त्र आहे. ते मी सांगेन पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये, 1-2 मार्गदर्शनामध्ये मी सांगेन, की आपल्या ह्याच्यावर व्हिडिओ सुद्धा येईल. त्याच्यावर मार्गदर्शन सुद्धा होईल. आपल्या घरातले फोटो जे आहेत देवघराचे, ते का व्हायरल करायचे नाही? आजकाल ते एक हे झालेलं आहे, की देवघरातले फोटो काढायचे आणि हे टाकायचे सणवार आले की. काही गरज नाहीये. कशाला तुमचं देवघर लोकांना दाखवता? देवाला सुद्धा दृष्ट लागत असते, लक्षात घ्या. माणसाला जशी दृष्ट लागते तरी तशी आपल्या महाराजांना, देवाला, सगळ्यांना दृष्ट लागते. लक्षात घ्या. त्याच्यामागे सुद्धा कारण आहे. त्यामुळे हे फोटो काढणं आणि व्हायरल करणं, WhatsAppवर टाकणं, Facebookवर टाकणं, Instagramवर टाकणं अजिबात करू नका. तुम्हाला दाखवून काय करायचंय मी पूजा केली म्हणून? लोकांना दाखवून काय करायचंय? काहीच गरज नाहीये. तुमची लक्ष्मी तुमच्या घरात राहणार आहे. तुम्ही स्टेटस टाकल्यावर त्याच्या घरात जाणार आहे का ती लक्ष्मी? नाही जाणार. कशाला स्टेटस टाकता? कशाला ठेवता? कशाला अवडंबर करता? लक्षात घ्या, महाराजांना अवडंबर अजिबात आवडत नाही. ज्याचं अवडंबर केलंय, महाराजांना सगळ्याचा तिटकारा आहे अवडंबराचा. मी किंवा अवडंबर जे आहे, अहंकारपणा, मीपणा, अवडंबरपणा, की मी लक्ष्मीची पूजा केली. का? कशाला? काही गरज नाही. दुसरी गोष्ट, आपली हिंदू संस्कृती आहे. आपण जी संस्कृती आपली आहे, हिंदू संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे सण साजरे करा. जे काही सण आहेत, सणवार हिंदू संस्कृतीप्रमाणे करा. ना की पाश्चात्य संस्कृती आपल्याला इथं आणायची आहे. तुम्ही जे संस्कार तुमच्यावर आहेत, तेच तुम्ही मुलांवर पोहोचवा. मुलांवर संस्कार करा. जोवर तुमच्या मुलांवर संस्कार होणार नाहीत, तोवर पुढच्या पिढीपर्यंत ते संस्कार जाणार नाहीत. तुम्ही जर हॅपी दिवाळी म्हटले, तर मुलगाही किंवा मुलगीही तुमची अपत्य जी आहेत, ती हॅपी दिवाळीच म्हणणार. त्यांची मुलं उद्या जाऊन हॅपी दिवाळी म्हणणार. पुढची पिढी हॅपी दिवाळी म्हणणार. आपल्याला हे बंद करायचंय. हिंदू संस्कृतीप्रमाणे वागा. आपली हिंदू संस्कृती काय सांगते? शास्त्र काय सांगतं? आपली हिंदू संस्कृती इतकी सुंदर आहे. सगळ्या नाविन्याने नटलेली आहे. आपल्यासारखे सण कुठल्या ह्याच्यात नाहीयेत. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाला शुभेच्छा देताना शुभ दीपावली किंवा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा किंवा शुभ दीपावली हा संदेश पोचवावा आणि अशा शुभेच्छा द्यावा. फोन करताना सुद्धा, फोन केल्यावर शुभ दीपावली, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी अजिबात म्हणू नये. दसऱ्याला सुद्धा बरेच जणांना हेच सांगितलेलं आहे.
हॅपी दसरा. हॅपी दसरा अजिबात नाही, शुभ दसरा. कसा आनंद वाटतो बघा, भरल्यासारखं वाटतंय. शुभ दसरा. हॅपी दिवाळीमध्ये काय आहे? हॅपी दसऱ्यामध्ये काय आहे? जो आनंद आपल्या संस्कृतीत आहे, तो कुठल्या संस्कृतीत नाहीये. तर आपली संस्कृती आपणच जपायला पाहिजे. उलटं चाललंय आपल्याकडे. कलियुग आहे मान्य, पण कलियुगातच कलीचा प्रभाव अजून वाढणार आहे. तो आपल्याला कमी करायचा आहे. आपण वाढवत चाललेलो आहे. पुढच्या पिढीपर्यंत, पुढच्या, त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या अशा पिढी-पिढी वाढत जाणार आहेत. त्या पिढी पर्यंत आपल्याला चांगले संदेश पोहोचवायचे का वाईट संदेश पोहोचवायचे हे आत्ताच्या पिढीने ठरवणं गरजेचं आहे. ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करा. हे मार्गदर्शन कशासाठी आहे? हे लक्षात घ्या. महाराज तुमच्यापर्यंत काय पोहोचू पाहतायत हे लक्षात घ्या. तर सांगण्याचा उद्देश हेच होता. लक्ष्मीपूजन कधी करावं, काय करावं ह्याचा एक संभ्रम होता आणि दुसरी गोष्ट ही होती सांगायची, की अवडंबर करू नका. साध्या सोप्याने पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करा. पुढचं मार्गदर्शन तुम्हाला येईल, की लक्ष्मीपूजन कसं करायचं, मांडणी आणि काय सेवा घ्यायची. तर सगळ्यांना एकच विनंती, की शुभ दीपावली आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हॅपी दिवाळी हा संदेश येता कामा नये मुखामध्ये. नामस्मरण जास्तीत जास्त करा. हीच सांगण्याची कळकळीची विनंती आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु बडीबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम नमो आदेश.